गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की मानवा, हे जीवा, तू घाबरू नकोस। जे घडणार आहे ना, ते चांगल्यासाठीच घडणार आहे। विधात्याचं विधान असतं ते कधी खोटं ठरतं का? कधीच खोटं ठरत नाही। जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार आहे असं तू मानवून हे आयुष्य जगशील ना, तर तुझ्या जीवनामध्ये तू दुःखांचा सामना करण्यासाठी कणखर राहशील। पण तू घाबरलास, संकटांना दुःखांना जर तू घाबरलास तर तुझ्या जीवनामध्ये नको ती दुःख येऊन जातील। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, अजिबात घाबरू नकोस। जे घडणार आहे ते तुझ्यासाठी चांगलंच घडणार आहे असं तू मानशील ना। म्हणून एकटं राहणं तुम्हाला हे शिकवतं की वास्तविक पाहता तुमच्याकडे स्वतःपेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही। जेव्हा परिवारातील सदस्य तुम्हाला अप्रिय वाटू लागतील ना, आणि परकी लोक स्वतःची वाटू लागतील, तेव्हा समजून जा की विनाशाच्या वेळेचा प्रारंभ झाला आहे। बघा, क्रोध आल्यावर ओरडण्यासाठी ताकदीची गरज असते, परंतु क्रोध आल्यावर गप्प राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ताकदीची गरज असते। हे ज्या माणसाला समजतं ना, तोच माणूस सुखी होतो। जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय कधीच राहणार नाही, ते तुम्हाला मिळणारच आहे। मग ते तुमच्याकडून हिसकावून घेण्यासाठी अख्खं जग जरी एका बाजूने झालं ना, तरी सुद्धा काहीच फरक पडणार नाही। पण आजचा हा मनुष्य घाबरून जातो, चिंता करायला लागतो, आणि एकदा चिंता रोग मनामध्ये जडला ना, तर तो कधीच निघत नाही। म्हणून भगवंताची भक्ती का करायची? याचसाठी करायची आहे, कारण हा अहंकार चिंता रोग आपल्या जीवनामधून कधी जातो का? जेव्हा मौन माणूस धारण करतो ना, तेव्हा हा चिंता रोग बाहेर येत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये, या विश्वामध्ये दोन प्रकारच्या व्यक्तींना स्वर्गापेक्षा सुद्धा वर्चस्व जास्त आहे। पहिली गोष्ट म्हणजे ते जे आहेत ते शक्तिशाली असून सुद्धा दुसऱ्याला क्षमा करत असतात, आणि 2 नंबर जे गरीब असून सुद्धा दान धर्म करत असतात। म्हणजे काय? म्हणजे प्रेम शारीरिक सौंदर्याला पाहून होत नसतो, तर प्रेम हृदयापासून होत असतो। जिथे 2 हृदय मिळतात ना, तिथेच प्रेमाचा जन्म होतो। कुठल्याही व्यक्तीला व्यवस्थित ओळखल्याशिवाय दुसऱ्याचं बोलणं ऐकून त्याच्याबद्दल मत बनवणं मूर्खपणाचं लक्षण आहे की नाही? जर स्वच्छ मनाने काही मागितलं असेल ना, तर देव त्याच्यापेक्षा अधिक पटीने देत असतो। जेव्हा विनाशाचा प्रारंभ होत असतो ना, तेव्हा सुरुवात नेहमी वाणीचा संयम, बघा, हा वाणीचा संयम असतो ना, तो हरवण्यापासून होत असते। आयुष्यामध्ये का सर्व काही असं संपलं असं काहीच नसतं। प्रत्येक वेळी एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते ना। म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर अधिक ध्यान त्या गोष्टींवर द्या जी गोष्ट तुमच्या जवळ आहे, त्या गोष्टींवर नाही जी दुसऱ्यांजवळ आहे। त्याच दिवशी तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी संपून जातील। ज्या दिवशी तुम्हाला हे विश्वास बसेल की आमचं सर्व काम देवाच्या मदतीनं होत असतं, विपत्तीमध्ये धैर्य, वैभवामध्ये दया, आणि संकट काळामध्ये सहनशीलता व्यक्तीचा सर्वात मोठा गुण आहे। जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलत असतो त्याची वाणी कठोर नक्कीच असते, परंतु असा व्यक्ती कधीही कोणाची फसवणूक करू शकत नाही। जे चांगलं वाटत आहे ना, त्याचं ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतंय त्याचा त्याग करा। पण मनुष्य तसं करतो का? वाईटाच्या पाठीपाठीमागे जात असतो, आणि चांगल्याची संगत असते ना,
ती कधीही त्याला नकोशी वाटत असते. मग ते काहीही असो, विचार, कर्म अथवा मनुष्य, वाईटपणा मोठा असो अथवा छोटा, नेहमी विनाशाचं कारण हेच असतं. कारण नावेमध्ये छिद्र मोठा असो अथवा छोटा असो, ते छिद्र नावेला बुडवणारच ना. म्हणून परिवार आणि समाज दोघेही बर्बाद होऊ लागतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन धारण करतात आणि मूर्ख व्यक्ती बडबडू लागतात. तुम्ही माघारी जाऊ शकत नाही आणि केलेल्या सुरुवातीला बदलू शकत नाही, परंतु तुम्ही जिथे आहात ना तिथून सुरुवात करू शकता आणि त्याचा शेवट नक्कीच बदलू शकता. जेव्हा सर्व आशा तुटून जातात ना, कोणताही मार्ग दिसत नसेल, तेव्हा एक वेळेला श्रीमद भगवद्गीतेच्या शरणामध्ये जा, सद्गुरू आईच्या शरणामध्ये जा. बघा, जेव्हा आपलं मन कमकुवत होत असेल तेव्हा परिस्थिती अडचणी बनून जातात आणि जेव्हा मन स्थिर असतो ना तेव्हा परिस्थिती आव्हान बनत असतात. आणि जेव्हा आपलं मन मजबूत असतं तेव्हा परिस्थिती आपल्यासाठी वेगवेगळ्या संधी बनत असतात. म्हणून माणसाची माणुसकी त्याच वेळेला नष्ट होते जेव्हा आपल्या दुसऱ्यांच्या दुःखांवर हसू येत असतं. समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाची वेळ असते ना, ती आपल्याला हे शिकवत असते की हे आयुष्य आहे ना, कोणाच्याही कधीही वाट पाहत नाही आणि कोणासाठी थांबतसुद्धा नाही. मनुष्याने त्याच्या कर्मानुसार प्राप्त होणारे विजय, पराजय, लाभ आणि हानी, प्रसन्नता किंवा दुःख इत्यादी गोष्टींबद्दल विचार करून चिंतित होऊ नये. जर तुम्ही तुमच्या चुकांपासून काही शिकत असाल तर तुमच्या ते चुका तुमच्यासाठी एक प्रकारची शिडी आहे, आणि जर तुम्ही तुमच्या चुकांपासून शिकत नसाल तर त्याच चुका तुमच्यासाठी एक समुद्र आहे. निर्णय तुमचा आहे, चढायचं आहे की बुडायचं आहे. म्हणून अडचण एवढी ताकदवान नसते जेवढा आपण त्या अडचणीला समजत असतो. कधी तुम्ही असं ऐकलं आहे का की रात्रीने सकाळ होऊनच दिली नाही? चुका शोधणं चूक नाही, फक्त सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला तुमचा शब्द योग्य समजला जाईल, आणि म्हणूनच कधीकधी शांत राहणंसुद्धा योग्य आहे. जो जेवढा अधिक शांत असतो ना, तो तितक्याच अधिक पटीने त्याच्या बुद्धीचा उपयोग करत असतो. सर्वात समजदार आणि स्थिर बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो यश मिळाल्यानंतर सुद्धा अहंकारामध्ये येत नाही आणि अपयशामध्ये दुःखी होत नाही. आणि अपयशामध्ये दुःखी जर होत नाही, जर तुमची प्रशंसा होत असेल तर अधिक सावधान राहण्याची गरज आहे. ज्यानं स्वतःचं मन जिंकलं आहे त्याच्यासाठी त्याचं मन सर्वश्रेष्ठ मित्र आहे, परंतु जो असं करू शकला नाही त्याच्यासाठी त्याचं मन सर्वात मोठं शत्रू बनत असतो. म्हणजेच नकारात्मक विचारांचं मनामध्ये येणं हे पक्कं आहे, परंतु हे तुमच्यावर निर्भर आहे की तुम्ही त्या गोष्टीला किती महत्त्व देताय. प्रत्येकानं लक्षात ठेवा, चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांसोबत लढायला लागत असतं, आणि जीवनामध्ये काही स्थायी नाही. कोणतीही गोष्ट एका वेळेसाठी राहत नाही, आणि म्हणूनच स्वतःला अधिक तणावग्रस्त करू नका. कारण परिस्थिती कितीही खराब असू द्या, एक ना एक दिवस बदलणार हे नक्की. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं ना, कितीही दुःख आलं तरी ते शेवटी नुसतं दुःखच राहील का? कधीच राहणार नाही. एक वेळेला सुख आलं ना, दुसऱ्या वेळेला दुःखसुद्धा येणार आहे. एक वेळेला दुःख आलं तर दुसऱ्या वेळेला सुखसुद्धा येणार आहे. म्हणून हिंमत हारू नका. म्हणून या जगामध्ये त्रास देणारा कितीही मोठा असू दे, परंतु देवाच्या कृपादृष्टीपेक्षा तो मोठा असू शकत नाही. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत आहे ना, ते तुमचे विचार आहेत, आणि म्हणूनच मोठा विचार करा. स्वतःला जिंकण्यासाठी नेहमी प्रेरित करत राहा. ज्यानं मनाला जिंकलं आहे ना, त्यानं आधीच परमात्म्याला प्राप्त केलं आहे, कारण त्याने शांती प्राप्त केली आहे. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, थंडी, गरमी, मान, अपमान,
सर्व काही समान असतं. म्हणून अडचणी फक्त चांगल्या लोकांच्याच आयुष्यात येत असतात का? कारण तेच लोक त्या अडचणींचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतात. कोणीही काहीही म्हणू द्या, परंतु तुम्ही स्वतःला शांत ठेवा. कारण सूर्याचं तेज कितीही असू द्या, समुद्राला झुकवू शकत नाही. जिथे तुम्हाला काही किंमत नाही ना, तिथे थांबणं अयोग्य आहे. मग ते कोणाचं घर असू द्या किंवा कोणाचं मन असू द्या. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यात जरी किती संकट आली ना, तरी घाबरून जाऊ नकोस. कारण का? कारण प्रत्येक संकट असताना एक नवीन संधी निर्माण करत असतं. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की एका गावामध्ये एक परेश नावाचा मुलगा होता. त्याला धावण्याची खूप आवड होती. त्यानं कित्येक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता, परंतु तो कोणतीही शर्यत पूर्ण करत नसे. एके दिवशी त्यानं विचार केला की काहीही झालं तरी ही शर्यत मी नक्कीच पूर्ण करणार. आता ही शर्यत सुरू झाली. परेशसुद्धा धावू लागला. हळूहळू सर्व स्पर्धक होते ना, ते पुढे निघून गेले. परंतु आता परेश दमला होता. तो थांबला. तो स्वतःशीच बोलला, जर मी जाऊ शकलो नाही ना, तर कमीत कमी मी चालू तर शकतो. त्याने तसंच केलं. तो हळूहळू चालू लागला आणि तो पुढे सरकू लागला. आता तो खूप जास्त थकला होता आणि खाली पडला. तो स्वतःलाच बोलू लागला की आज काहीही करून मी ही शर्यत पूर्णच करणार. तो जिद्दीने पुन्हा उठला आणि अडखळत पुढे चालू लागला. शेवटी त्याने ती शर्यत पूर्ण केली. मान्य आहे, बघा या कथेचं तात्पर्य काय. मान्य आहे, तो परेश शर्यत हारला होता, परंतु आज त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आत्मविश्वासाची प्राप्ती झाली होती. कारण यापूर्वी त्याने कधीच शर्यत पूर्ण केली नव्हती. परंतु आज तो खूप आनंदी होता, कारण आज तो हारून सुद्धा जिंकला होता. बघा, इथे समर्थ सांगत आहेत, आपण सुद्धा याच प्रकारच्या चुका करत असतो. आपल्या आयुष्यामध्ये जर काही अशा अडचणी येत असतील ना, तर आपण ते कार्य करत नाहीत, ते कार्य मध्येच सोडून देतो. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि रोज 7 तास अभ्यास करत असाल आणि एखाद्या दिवशी एखाद्या अडचणीमुळे जर तुम्ही अभ्यास करू शकला नाहीत आणि त्या दिवशी जर तुम्हाला फक्त 2च तास अभ्यास करण्यासाठी मिळाले, तरीसुद्धा तुम्ही तेवढा वेळ अभ्यास करायला हवा. जर तुम्ही प्रौढ असाल, रोजच्या रोज तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली सवय लागली असेल आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही सकाळी चालायला जाऊ शकला नाहीत, तरी पुढच्या दिवशी आळस न करता तुम्ही चालायला जायला हवं. त्यामुळे तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील आणि तुमचं शरीर शेवटपर्यंत तुमची चांगल्या प्रकारे साथ देईल. त्याचप्रकारे आपण नेहमी पुढे चालायला हवं. एक दिवस असा येईल ना की आपण हारून सुद्धा जिंकण्याचा आनंद आपल्याला मिळेल. म्हणून लहान लहान पावलं पुढे सरकवत चला आणि पुढे चालत राहा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला हे जीवन जगताना बघा, कधी अशी माणसं भेटतात की एवढी घमंडी असतात ना, एवढी अहंकारी असतात की त्यांना एवढा पैशाचा घमंड आलेला असतो ना, त्यांना असं वाटत असतं की प्रत्येक मनुष्याला मी विकत घेऊ शकतो. एवढं माझ्याकडे धन आहे, एवढं माझ्याकडे पैसे आहेत, एवढी माझी श्रीमंती आहे. पण त्याला समजत नाही की सर्व काही देणारा माझा भगवंत बसलेला आहे. म्हणजे विधात्याचं विधान असतं ना, ते कुणीच टाळू शकत नाही. कारण हे अध्यात्म आहे, ही एक ऊर्जा आहे. तुमचं सर्व काही अगोदरच ठरवलेलं आहे. पण हा मनुष्य ते विधात्याचं विधान खोडायला बघत आहे. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की विधात्यानं जे विधान बनवलेलं आहे ना, ते पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत राहत नाही. एका गावामध्ये सारंग नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. शेतकऱ्याच्या घरी खूप वर्षांनी एका मुलाचा जन्म झाला होता आणि शेतकरी आणि त्याची बायको खूप आनंदित होते. आजूबाजूचे सगळे लोक सारंगाचं अभिनंदन करण्यासाठी येत होते. तेव्हा बाहेरून एका साधू महात्म्यांनी भिक्षासाठी आवाज दिला आणि शेतकऱ्याच्या घरी आज खूपच आनंद होता. म्हणून शेतकऱ्यानं साधू महाराजांना घराच्या आतमध्ये बोलावलं आणि त्यांना बसायला सांगितलं.
साधू महाराज आतमध्ये आले आणि तेव्हा सारंग साधू बघा या साधू महाराजांना म्हणाला, महाराज, आमच्या घरी खूप वर्षांनी मुलाचा जन्म झाला आहे, कृपा करून तुम्ही याचं नामकरण करा. साधूंनी मुलाला आपल्या हातामध्ये घेतलं. तेव्हा साधूंनी पाहिलं की मुलाच्या हातावरती एक निशाण आहे जे राजयोग दर्शवत होतं. हातावरील निशाण पाहून साधू हैराण झाले. साधू महाराजांना हैराण झालेलं पाहून तो शेतकरी म्हणाला, महाराज, काय झालं? तुम्ही एवढे चकित का दिसत आहात? साधू म्हणाले, बेटा, मी चकित नाही तर मी खूपच आनंदी झालो आहे, कारण तुझा मुलगा आहे ना, खूपच नशीबवान आहे. तुझ्या मुलाच्या नशिबामध्ये राजयोग लिहिला आहे. बघा पुढे सारंग म्हणाला, महाराज, मला तुमचं बोलणं समजलं नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? महात्मा म्हणाले, बेटा, तुझा मुलगा एक दिवस राजा बनेल. याचा विवाह 14 वर्षाच्या आयुमध्ये याच राज्याच्या राजकुमारीबरोबर होईल आणि नंतर याच नगराचा राजा बनेल. साधू महात्म्यांचं हे बोलणं ऐकून सारंग खूपच आनंदित झाला. जेव्हा गावातल्या लोकांना ही गोष्ट समजली की सारंगचा मुलगा एक दिवस याच नगराचा राजा बनेल, त्यामुळं सगळे लोक त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. त्याच दिवशी त्या नगराचा राजा शिकारीसाठी निघाला आणि राजा हरणाची शिकार करत करत घनदाट जंगलाच्या दूरवर निघून गेला. पण हरिण राजाच्या हाताला काही लागलं नाही. राजाला हरणाचा पाठलाग करून तहान लागली होती. राजाला आजूबाजूला नदी किंवा तलाव काहीच मिळालं नाही जिथून तो पाणी पिऊ शकेल ना. राजा पाण्याच्या शोधात भटकत होता आणि त्याच गावामध्ये पोचला जिथे सारंग राहत होता. तेव्हा त्या राजाची नजर त्या साधू महात्म्यांच्या झोपडीवरती पडली. राजाने त्यांच्याकडे पाणी मागितलं. महात्म्याने राजाला थांबायला सांगितलं आणि आपल्या झोपडीमधून पाणी आणण्यासाठी निघून गेले. महात्म्यांनी पाणी आणून राजाला दिलं आणि राजा पाणी पिऊ लागला. तेव्हा राजानं पाहिलं की भरपूर लोक एकत्र होऊन जात होते. राजाने साधू महात्म्यांना त्या लोकांबद्दल विचारलं. तेव्हा साधू महात्मे म्हणाले, हे सगळे लोक एका शेतकऱ्याच्या घरी जात आहेत, कारण त्याच्या घरामध्ये एका नशीबवान मुलाचा जन्म झाला आहे. तो एक दिवस या राज्याचा राजा बनेल व त्याचा विवाह राज्याच्या पुत्रीबरोबर होणार आहे. साधू महात्म्यांचं हे बोलणं ऐकून राजाला खूपच राग आला, कारण राजा एका साधारण शेतकऱ्याच्या मुलाबरोबर त्याच्या पुत्रीचा विवाह कसा करू शकतो. बघा, राजा महात्म्याला म्हणाला, साधू महाराज, मीच या राज्याचा राजा आहे आणि तुम्हाला काय वाटतं, एका साधारण शेतकऱ्याच्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचा विवाह करेल का? महात्मा म्हणाले, राजन, जे या मुलाच्या नशिबात लिहिलं आहे ना, त्याला कोणीही मिटवू शकत नाही. राजाला आपल्या शक्तीवर खूपच घमंड होता. तो म्हणाला, साधू महाराज, देवाने लिहिलेलं मी तुम्हाला मिटवूनच दाखवील. बघा साधू महाराज, बघा ते साधू महात्मा हसून म्हणाले, राजन, मी पण इथेच आहे आणि तुम्ही पण इथेच आहात. पाहूया. राजाने साधू महात्म्यांना नमस्कार केला आणि परत आपल्या राजमहालामध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी राजा आपला वेश बदलून शेतकऱ्याच्या गावामध्ये पोचतो आणि राजा शेतकऱ्याच्या घरी पोचतो. राजाने घराच्या बाहेरून आवाज दिला. राजाचा आवाज ऐकून शेतकरी घरातून बाहेर आला आणि राजाला म्हणाला, तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आला आहात? राजा म्हणाला, मी गोविंद आहे आणि शेजारच्याच गावामध्ये राहतो. मी लोकांकडून ऐकलं आहे की तुझ्या घरी एका नशीबवान मुलाचा जन्म झाला आहे आणि त्याच्या नशिबामध्ये राजयोग लिहिला आहे. शेतकरी म्हणाला, शेठजी, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. राजा शेतकऱ्याला म्हणाला, तुला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? शेतकरी म्हणाला, शेठजी बोला. राजा म्हणाला, तू तुझ्या मुलाला मला दे, त्या बदल्यात मी तुला भरपूर धनसंपत्ती देईल. तुझ्या मुलाचं योग्य पालनपोषण करेल. तेव्हा शेतकऱ्याची बायको म्हणाली, नाही शेठजी, मी माझ्या मुलाला नाही देऊ शकत. शेठ म्हणाला, तू तुझ्या मुलाचं पालनपोषण योग्य प्रकारे कसं करू शकतोस? शेतकरी शेठचं बोलणं ऐकून म्हणाला, शेठजी, तुम्ही बरोबर बोलत आहात. आम्ही या मुलाचं पालनपोषण चांगल्या प्रकारे नाही करू शकत. शेतकऱ्यांचं हे बोलणं ऐकून
त्याची बायको म्हणाली, ठीक आहे शेठजी, मी माझ्या मुलाला देण्यासाठी तयार आहे, पण जेव्हा हा 14 वर्षाचा होईल तेव्हा तुम्हाला माझ्या मुलाला परत करावं लागेल, तेव्हा आम्ही आमच्या मुलाला देऊ शकतो. राजा म्हणाला, ठीक आहे, जेव्हा तुमचा मुलगा 14 वर्षाचा होईल ना त्यावेळी मी तुम्हाला परत करेन. असं म्हणून राजाने त्या मुलाला घेतलं आणि तिथून निघून गेला. राजा मुलाला घेऊन एका नदीजवळ आला आणि राजाने विचार केला होता की तो त्या मुलाला गळा दाबून त्याला नदीमध्ये टाकून द्यायचं, पण लहान मुलाचा चेहरा पाहून राजाला त्याचा गळा दाबण्याची हिंमत काही झाली नाही. खूप विचार केल्यानंतर राजाने लाकडाचा एक संदूक घेतला आणि त्या मुलाला संदुकामध्ये बंद करून पाण्यामध्ये सोडून दिलं. राजाने विचार केला, संदूक खोल नदीत जाऊन आपोआप पाण्यात बुडून जाईल आणि ते लहान मूल मरून जाईल. राजा निश्चिंत होऊन आपल्या राजमहालामध्ये परत आला आणि राजा विचार करू लागला, आता तो मुलगा परत तर येणार नाही ना, आणि माझ्या मुलीचा विवाह त्या शेतकऱ्याच्या मुलाबरोबर होणार नाही ना. मी नशिबात जे लिहिलं होतं ना ते आता मिटवून टाकलं आहे. बघा, समर्थ सांगत आहेत की मनुष्य किती घमंडी असतो की त्याला वाटत असतं की मी जे विधात्याचं विधान आहे ना ते मोडून टाकलं आहे, पण ते तसं होतं का. बघा, दुसरीकडे नदीत सोडलेले ते संदूक वाहत वाहत एका नदीकिनारी पोचलं आणि त्या ठिकाणी एक धनवान शेठ सूर्यदेवाला जल अर्पण करत होते. त्या शेठनं जेव्हा ते संदूक उघडून पाहिलं तर त्यामध्ये एक लहान मूळ होतं आणि लहान मुलाला पाहून तो हैराण झाला. शेठला संतान नव्हती. शेठ त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आला आणि शेठची बायको मुलाला पाहून खूपच आनंदित झाली. शेठच्या बायकोने जेव्हा त्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा शेठनं त्याच्या बायकोला त्या मुलाबद्दल सांगितलं की तो कसा त्याला नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये सापडला. शेठ आणि त्याच्या बायकोने मुलासाठी देवाला हात जोडून धन्यवाद केले. आता तो मुलगा शेठच्या घरी मोठा होऊ लागला. अशा प्रकारे हळूहळू 14 वर्ष निघून गेले. शेठने त्याच्या मुलाचं नाव सोमनाथ ठेवलं. सोमनाथ खूपच बुद्धिमान होता आणि समजूतदारसुद्धा होता. एक दिवस सोमनाथला त्याचे शिक्षक शिकवत असताना शिक्षक त्याला जे पण विचारत असत सोमनाथ त्याचं तात्काळ उत्तर देत होता. ते पाहून शिक्षक सोमनाथला म्हणाले, तू खूपच समजूतदार आहेस आणि ज्ञानीसुद्धा आहेस. पुढे जाऊन तू खूप मोठा व्यक्ती होणार आहेस. शिक्षक सोमनाथची प्रशंसा करत होते की त्याच वेळे तिथून तोच राजा जात होता. तो राजा दुसऱ्या राज्यात काही कामानिमित्त निघाला होता. तेव्हा राजाची नजर सोमनाथवर पडली. त्याला पाहून राजा तिथेच थांबला आणि सोमनाथला विचारलं, तू कोण आहेस आणि कुठे राहतोस? तुझ्या वडिलांचं नाव काय? हे सगळं विचारून राजा तिथून निघून गेला. आपलं कार्य पूर्ण केल्यानंतर राजा जेव्हा परत आला तो त्या शेठच्या घरी गेला आणि शेठला म्हणाला, तुझा मुलगा खूपच समजूतदार आहे आणि बुद्धिमानसुद्धा आहे. शेठ राजाला म्हणाला, सोमनाथ माझा मुलगा नाही आहे, मी तर फक्त त्याला सांभाळत आहे, पण तो माझ्यासाठी माझा मुलगाच आहे. राजा शेठला म्हणाला, मग तुम्हाला मुलगा कुठे मिळाला आहे? शेठनं राजाला सगळी हकीकत सांगितली की तो कसा नदीमध्ये वाहत आलेला, बघा त्या संदुकामध्ये वाहत आलेला होता. आणि शेठचं हे बोलणं ऐकून राजा तर आश्चर्यचकितच झाला. राजाला समजलं होतं की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने 14 वर्षापूर्वी नदीमध्ये सोडलं होतं. राजा आणि शेठचं बघा ते बोलतच होते तोपर्यंत सोमनाथ आला आणि राजाने सोमनाथाकडं पाहिलं आणि शेठला म्हणाला, शेठ मला काही कामानिमित्त पुढं जायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या हातून एक चिठ्ठी राणीपर्यंत पोचवा, त्या बदल्यात मी त्याला सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देईल. सोमनाथचं हे बोलणं ऐकताच राजाला म्हणाला, हो महाराज, का नाही, मी तुमची चिठ्ठी राणी परत पोचवेल. राजाने चिठ्ठीमध्ये एक संदेश दिला आणि चिठ्ठीवर राजाची मोहोर लावून चिठ्ठी सोमनाथला दिली आणि सोमनाथ चिठ्ठी घेऊन निघाला. सोमनाथ चालत चालत एका घनदाट जंगलामध्ये पोचला, पण तो रस्ता भटकला होता. त्याला रस्ता शोधता शोधता रात्र झाली आणि सोमनाथ रात्र घालवण्यासाठी एक जागा शोधत होता. तेव्हा त्याची नजर एका झोपडीवरती पडली.
बघा ते सोमनाथने विचार केला, मी रात्र इथेच घालवीन. सोमनाथ घोड्यावरून खाली उतरला आणि झोपडीच्या त्या आतमध्ये सोमनाथ आतमध्ये गेला तर त्याने पाहिलं की एक वृद्ध महिला जेवण बनवत होती. आणि त्या वृद्ध महिलेनं सोमनाथला पाहिलं आणि त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि असं न विचारता तू आतमध्ये कसा काय आलास? सोमनाथने ते स्वतःबद्दल सांगितलं की तो रस्ता भटकला आहे आणि रात्र घालवण्यासाठी या ठिकाणी आला आहे. बघा सकाळ होताच मी इथून निघून जाईन. सोमनाथचं हे बोलणं ऐकून त्या वृद्ध महिलेला त्याच्यावरती ती दया आली. पण ती वृद्ध महिला सोमनाथला म्हणाली, बाळा तुझं इथं थांबणं योग्य नाही, कारण हा चोरांचा अड्डा आहे. काही वेळातच चोर येतील. जर त्यांनी तुला पाहिलं तर तुझ्यावरती संकटसुद्धा येऊ शकतं. सोमनाथ म्हणाला, पण एवढ्या रात्री मी कुठे जाऊ शकत नाही. जर मी बाहेर गेलो ना तर जंगलातले प्राणी मला खाऊन टाकतील. त्यापेक्षा मी इथेच एका कोपऱ्यामध्ये झोपेल. असं म्हणून सोमनाथ कोपऱ्यात जाऊन झोपी गेला. काही वेळामध्येच चोर त्यांच्या घरी परत आले. चोरांनी जेव्हा सोमनाथला पाहिलं त्यांनी वृद्ध महिलेला त्याच्याबद्दल विचारलं. वृद्ध महिलेने सांगितलं, त्याचं नाव सोमनाथ आहे. हा खूपच चांगला मुलगा आहे आणि हा राजाच्या कामासाठी राजमहालामध्ये जात आहे. राजाचं नाव ऐकताच चोरांना राजावरती संशय आला आणि त्यांना राजा किती क्रूर आहे हे माहीत होतं. म्हणून त्यांनी सोमनाथच्या खिशातली चिठ्ठी काढली आणि वाचू लागले. जशी चोराने ती चिठ्ठी वाचली त्यांना सगळं समजलं. त्यामधला एक चोर म्हणाला, चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की जसा हा मुलगा तुझ्याजवळ आहे त्याला त्याच वेळी मारून त्याच्या शरीराला पुरून टाक आणि हे काम मी परत येण्याच्या आत व्हायला हवं. त्या वृद्ध महिलेनं जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली, हा राजा किती दुष्ट आहे. त्याच्या हाताने चिठ्ठी पाठवत आहे, त्यालाच मारण्याचा आदेश देत आहे. वृद्ध महिलेनं विचार केला की या मुलाला वाचवायला हवं. ती चोरांना म्हणाली, चिठ्ठीला बदलून टाका. तेव्हा चोरांनी दुसरी चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीला बदलून टाकलं आणि परत सोमनाथच्या खिशात ठेवली. त्यानंतर चोर तिथून निघून गेले आणि सकाळ होताच सोमनाथ उठला आणि वृद्ध महिलेचे हे धन्यवाद मानून तिथून निघून गेला. सोमनाथ काही वेळेनंतर राजमहालामध्ये पोचतो आणि चिठ्ठी राणीला देतो. राणी ती चिठ्ठी वाचते तर चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, हा मुलगा खूपच बुद्धिमान आहे आणि ज्ञानी आहे. हा राजकुमारीबरोबर विवाह करण्यासाठी योग्य आहे. म्हणून मी येण्याच्या अगोदर तू या मुलाचा विवाह राजकुमारीबरोबर लावून दे. राणी विचार करू लागली की महाराज असं कसं एका अनोळखी मुलाबरोबर राजकुमारीचा विवाह करण्यास सांगत आहेत. पण तिने पाहिलं चिठ्ठीवरती राजाची मोहर लावली होती, त्यामुळे हा मुलगा खोटं बोलत नाही असा विचार करून राणीने राजकुमारीचा विवाह सोमनाथ बरोबर लावून दिला. काही दिवसानंतर जेव्हा राजा परत आला, राजाला समजलं की त्याच्या मुलीचा विवाह त्याच मुलाबरोबर झाला आहे. ही सर्व काही हकीकत ऐकून राजा खूपच क्रोधित झाला आणि त्यानं महाराणीला विचारलं, तू हे काय केलं आहेस? तेव्हा राणी म्हणाली, महाराज जसं तुम्ही चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना, मी तर तसंच केलं आहे. राजाने ती चिठ्ठी पाहिली. त्या चिठ्ठीमध्ये वेगळंच लिहिलं होतं. ते पाहून राजा सैनिकांना म्हणाले, जाऊन सोमनाथला पकडून दरबारामध्ये हजर करा. सैनिकांनी सोमनाथला पकडून राजासमोर उपस्थित केलं आणि राजा रागाने सोमनाथला म्हणाला, तू धोका देऊन माझ्या मुलीबरोबर विवाह केला आहेस, पण मी तुला माझा जावई म्हणून स्वीकार करणार नाही. सोमनाथनं राजाचं हे बोलणं ऐकून म्हणाला, महाराज मी तर तुम्हाला काहीच धोका दिलेला नाही. सोमनाथचं हे बोलणं ऐकून राजा म्हणाला, तू आम्हाला मूर्ख बनवतोय, पण मी तुला माझा जावई म्हणून स्वीकारणार नाही. दोघेही बोलतच होते. तेवढ्यामध्ये एक सैनिक येऊन राजाला म्हणाला, महाराज बाहेर एक साधू महात्मा आलेले आहेत, त्यांना याच वेळी तुम्हाला भेटायचं आहे. राजाने साधू महात्म्यांना आत घेऊन येण्याचा आदेश दिला. साधू महात्मे आतमध्ये आले आणि राजाने उठून त्यांना प्रणाम केला आणि त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. महात्मा म्हणाले, राजन मला वाटतं तुम्ही मला ओळखलं नसेल. राजा म्हणाला, हो साधू महाराज, मी तुम्हाला ओळखलं नाही. साधू महाराज हसून म्हणाले, राजन मी तोच आहे
ज्याला 14 वर्षापूर्वी लिहिलेलं भाग्य मिटवून दाखवेल म्हणून सांगून आला होतास. साधू महात्म्यांचं हे बोलणं ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. आता त्याला सगळं आठवू लागलं. साधू महात्मे हसून म्हणाले, काय राजन, नशिबात लिहिलेलं मिटवलं का? राजानं आपली नजर खाली केली आणि म्हणाला, नाही महाराज, मी नशिबाच्या पुढे हारलो आहे. आणि साधू महात्मे म्हणाले, राजा, नशिबापुढे कोणीच जिंकत नाही. सोमनाथचा जावई म्हणून स्वीकार कर आणि तुझा राजपाट त्याला देऊन टाक. राजा म्हणाला, साधू महाराज, जसं तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. राजाला समजावून साधू महाराज तिथून निघून गेले. राजाने सोमनाथची माफी मागितली आणि आपला सगळा राजपाट त्याला दिला. समर्थ सांगत आहेत या कथेचं तात्पर्य काय, की जे नशिबात लिहिलेलं आहे ना ते कधीच मिटत नाही. जे होणार आहे ते होऊनच राहतं. म्हणून तुमच्याकडे किती धन आहे, संपत्ती आहे, जास्त गर्व करू नका, जास्त घमंड करू नका. एक दिवस असा येईल ना, सर्व काही राख रांगोळी होऊन जाईल. जे तुमच्याकडे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून घाबरून जाऊ नका. जे घडणार आहे ना ते चांगल्यासाठीच घडणार आहे, अशी मनाची वृत्ती तयार करा आणि या जीवनाचा आनंद घ्या. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.